आपल्या कवठेमहांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा. सर्वात सस्ता आणि 15,000 रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा. लग्न बस्ता महोत्सव. मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच. वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात. पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन. श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमहांकाळ. मिरजेत गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक. पोलिसांच्या कारवाईत 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त. मिरज शहरातील खतीब हॉल जवळील मिरज ते कोल्हापूर रस्त्याच्या पुलाखाली गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी अरबाज शफीक पटेल वय 20 राहणार म्हैसाळ रोड, चांद कॉलनी, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर या प्रकरणातील अल्ताफ उर्फ बावा जमादार राहणार मिरज हा फरार झाला आहे. अरबाज पटेल याच्याकडून 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा व त्याची मोटरसायकल असा एकूण मिळून 92,510 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव यांना मंगळवारी दिनांक 18 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज येथील खतीब हॉल जवळील मिरज ते कोल्हापूर रस्त्याच्या पुलाखाली गांजा विक्री करण्यासाठी अरबाज पटेल येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या आदेशाने डीबी पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी सापळा रचला असता एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोपेड दुचाकीवरून एक संशयित इसम येऊन थांबला. पोलिसांचा त्याच्यावर संशय आल्याने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेतले. अरबाज पटेल याच्याकडे अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाचा 42,510 रुपये किमतीचा 1 किलो 700 ग्रॅम वजनाचा तयार गांजा माल व गुन्ह्यात वापरलेली होंडा ॲक्टिवा मोपेड असा एकूण मिळून 92,510 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नशामुक्त भारत अभियान अनुषंगाने अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणाऱ्या इस्मांवर जास्तीत जास्त कारवाई करून नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा बिमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी अंमली पदार्थाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, विठ्ठल गुरव, अभिजित पाटील, पोलीस नाईक राहुल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टीनमेकर, अमोल तोडकर, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क.